छत्रपती संभाजीनगर शहरातील काही ज्यूस सेंटरवर अन्न औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे। आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोझन डेझर्टचा वापर आणि मुदतबाह्य अन्नसाठ्यापासून ज्यूस तयार केला जात असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे। या प्रकरणी 3 ज्यूस सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले असून मुदतबाह्य अन्नसाठा नष्ट करण्यात आला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं पैठण गेट परिसरात लक्की ज्यूस सेंटर, फ्रेश ज्यूस सेंटर आणि न्यू लक्की ज्यूस सेंटर येथे अचानक तपासणी केली। तपासणी दरम्यान डोनट दूध आणि अल्फासो मँगो पल्प्सचा मुदतबाह्य साठा ज्यूस तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचं उघड झालं। तसेच आईस्क्रीम म्हणून फ्रोझन डेझर्टची विक्री होत असल्याचंही निदर्शनास आलं। यानंतर संबंधित तिन्ही दुकानांवर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। जप्त करण्यात आलेला मुदतबाह्य अन्नसाठा तत्काळ नष्ट करण्यात आला। अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करण्याविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहआयुक्त अन्न श्रीकांत करकळे यांनी दिली आहे।